कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापूर शहरातील दिव्यांग व्यक्तींच्या विविध प्रश्नांबाबत शिवसंग्राम दिव्यांग संघटनेने महापालिकेच्या उपायुक्तांना निवेदन दिलं। बेलबागेमध्ये दिव्यांग भवन उभारण्याचा प्रश्न प्रलंबित आहे। पावसाळा संपल्यानंतर दिव्यांग भवनचं काम सुरू करू असं आश्वासन गेल्या वर्षी महापालिका प्रशासनाने दिलं होतं, पण अजूनही या भवनाचं काम सुरू झालेलं नाही। पिंपरी चिंचवड महापालिकेप्रमाणे कोल्हापूर शहरातील दिव्यांगांना घर भाड्यामध्ये 50% सवलत मिळावी, ज्या दिव्यांग व्यक्तींना घरं नाहीत त्यांना जागा उपलब्ध करून द्यावी अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या। यावेळी अनिल मिरजे, अमोल अथणे, पांडुरंग जाधव, राजेंद्र झाड, पल्लवी महाडिक, आनंदी नलवडे, जयश्री कणसे, अनिल कामत उपस्थित होते। कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालय आणि इचलकरंजी महापालिकेच्या वतीनं आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते झालं। यावेळी कोल्हापूर खो खो असोसिएशनचे अध्यक्ष राजन उरुणकर, ज्येष्ठ क्रीडा संघटक शेखर शहा, शंकर पाटील उपस्थित होते। 3 गटात झालेल्या खो खो सामन्यात इचलकरंजीतील 40 शालेय संघांनी सहभाग नोंदवला होता। त्यामध्ये सरस्वती हायस्कूल, गोविंदराव हायस्कूल आणि गोविंदराव ज्युनियर कॉलेज संघ विजयी झाला, तर मुलींच्या 14, 17 आणि 19 वर्षाच्या गटात गंगामाई हायस्कूलनं बाजी मारली। यावेळी सतीश डाळ्या, दिलीप ढोकळे, महापालिकेचे क्रीडा अधिकारी सूर्यकांत शेटे, ज्येष्ठ खेळाडू अर्जुन अतिग्रे, सुहास कोरे, डॉ. राहुल कुलकर्णी, प्राध्यापक अमित कांगले, संदीप लाड यांच्यासह खेळाडू उपस्थित होते। इचलकरंजीतील पंचरत्न सांस्कृतिक भवनमध्ये यार्न एक्स्पो सुरू झाला। या प्रदर्शनात भारतातील नामवंत 40 पेक्षा अधिक यार्न उत्पादक कंपन्या सहभागी झाल्यात। इस्फामाचे प्रेसिडेंट अनिल गोयल यांनी या प्रदर्शन आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला। लेन्झिंग फायबर्स इंडिया कंपनीचे सिनियर कमर्शियल डायरेक्टर अविनाश माने, ग्रासिम इंडस्ट्रीजचे सीएमओ मनमोहन सिंह, ट्रायडेंट यांचे सीईओ अभय शुक्ला यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचा शुभारंभ झाला। या एक्स्पोमध्ये विविध विषयांवर चर्चासत्र झाली। यावेळी धवल देसाई, रवी पंचोरिया, प्रमोद सोमाणी, महावीर जैन, विजय पारिक, सर्वेश बांगड, ब्रिजेश मंत्री, अतुल बावणे यांच्यासह सूत उत्पादक आणि उद्योजक उपस्थित होते। महाद्वार आणि ताराबाई रोडवरील अतिक्रमण काढा, अन्यथा दोन्ही रस्त्यांवर असंख्य कॉट टाकून रस्ता बंद करू असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत आराध्य यांनी दिला। वाढत्या अतिक्रमणामुळे महाद्वार आणि ताराबाई रोडवरील दुकानदारांना त्रास होतोच, पण या भागात राहणाऱ्या रहिवाशांना धड चालताही येत नाही। शिवाय काही फेरीवाले रस्त्यावर लोखंडी स्टँड पसरून ठेवतात, त्यामुळे वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होतोय। महापालिकेनं महाद्वार आणि ताराबाई रोडवरील अतिक्रमण ताबडतोब काढावं, अन्यथा भाजपच्या वतीनं उग्र आंदोलन छेडण्यात येईल असं महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना सांगण्यात आलंय। यावेळी विराज चिखलीकर, अमर साठे, राजू मोरे, माधुरी नकाते, विजय अगरवाल, अवधूत भाटे, तन्मय मेवेकरी यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते। फुलेवाडीतील मानसिंग पाटील यांच्या पुढाकारातून रक्तदान शिबिर घेण्यात आलं। आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते आणि कृष्णात पाटील, विकी महाडिक, रणधीर महाडिक, विजय देसाई, संजय माने, रमेश खाडे, पवन दिवसे, रवी पवार, बबन लगारे, श्रीकांत पवार, अमर पाटील यांच्या उपस्थितीत शिबिराला सुरुवात झाली। या शिबिरामध्ये तरुण वर्गाने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। दिवसभर चाललेल्या शिबिरात 176 दात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली। बालिंग आणि नागदेवाडी पंचक्रोशी योग वर्गाचा वर्धापन दिन पतंजली योग परिवार राज्य प्रभारी चंद्रशेखर खापणे यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला। सकाळी 5:30 वाजता योग वर्ग झाले। प्रार्थना, योगिक जॉगिंग, सूर्यनमस्कार आणि आसन प्राणायाम झाल्यानंतर प्रमुख पाहुण्यांचं स्वागत झालं। डॉ. विलास देशमुख, हरीश कुंभार, नागेश फाले आणि अनिल मगदूम यांनी नागरिकांच्या विविध वैद्यकीय तपासण्या केल्या। यावेळी भारत स्वाभिमान ट्रस्टचे कोषाध्यक्ष सुरेंद्र सबनीस, पतंजली किसान सेवा समितीचे कोल्हापूर जिल्हा प्रभारी अशोक पालकर, योग शिक्षक MR शिंदे, मधुसूदन तांबेकर, सुरेखा साखळकर, आनंदराव कांबळे, संजय पाटील, विलास बागडी, संदीप खोत, संजय कानकेकर यांच्यासह योग साधक उपस्थित होते। कोल्हापुरातील राजेंद्रनगर इथल्या रेव्हेन्यू कॉलनीत राहणाऱ्या साधना साळुंखे आज पहाटे फिरायला गेल्या होत्या। शांतिनिकेतन रोडवरील वसंतराव चौगुले शाळेजवळून जाताना मागून आलेल्या दुचाकीवरील तिघांनी त्यांना गाठलं। मागे बसलेल्या तरुणानं साळुंखे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि हातातील बांगडी असे दागिने हिसकावून पळ काढला। या प्रकरणी राजारामपुरी पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद झालाय। घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील, निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी भेट देऊन चोरट्यांचा तपास सुरू केलाय।